जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बावधनचे बगाड. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि आगळीवेगळी जत्रा म्हणजे बगाड यात्रा. बगाड म्हणजे देवाकडे केले जाणारा नवस फेडण्याची एक अनोखी परंपरा पद्धत. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे बगाड यात्रा. काशीनाथाचं चांग भलं करत यात्रेची सुरुवात होते. वाई तालुक्यातील बावधन गाव. बावधन गावामध्ये महाराष्ट्रातील अनेक लोक बगाड पाहण्यासाठी गर्दी करतात. तर या बगाड्यामागील उद्देश, बगाड म्हणजे नेमकं काय, बगाड कसा ठरवला जातो आणि काय आहे ही 350 वर्षांमागील परंपरा, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला जराही न वेळ घालता सुरुवात करूया. बगाडाच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी बगाड बांधण्यासाठी गावकरी गर्दी करतात. बांधलेलं बगाड मंदिराच्या आवर्तातून बाहेर घेऊ जाईपर्यंत भैरवनाथाची हळद आणि लग्न समारंभ मंदिराच्या मंडपात पार पडतो. जसा चंद्रोदय होतो तशी नाथांची आरती करून पालखीला सुरुवात होते आणि छबिण्याला सुरुवात होते. खरंच तो समारंभ डोळ्याची पारणे फेडणारा असतो. सगळीकडे गुलालाची उधळ, आकाशात फटाक्यांची आतिषबाजी, सनई चौघड्यांचे पारंपरिक वाद्य, हातात मशाली आणि भाविकांची गर्दी. अशा या पालखी सोहळ्यामध्ये एंट्री होते म्हणजे बगाड्याची. बगाड्याला गुलाल लावण्यासाठी अगदी भरमोठी रांग लागते. हातात मशाली आणि छत्री घेऊन बगाड्याच्या कडेने नागरिक गोळा होतात. छबिण्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे बगाड्याला आंघोळ घालण्यासाठी सर्व गावातील नागरिक आणि पालखीत बगाड घेऊन थेट पोचतात म्हणजे कृष्णामाईवर. कृष्णामाईवर बगाड्याला आंघोळ घालण्यासाठी सर्व नागरिक जमा होतात. बगाडाचे वजन 2 ते 3 टन इतके असते. बगाडाला दगडी चाके, दगडी चाकांना कणा, कण्यांवरती बूट, बुटावरती साठी, साठीवरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शिड आणि शिडेला टांगलेला नवसाचा बगाड्या, असा त्या बगाड्याचा स्वरूप. ज्याच्या शेतामधून बगाड जाई तिथं पीक खूप जोरदार येतं अशी गावकऱ्यांची श्रद्धा. त्यामुळे बगाड आपल्या शेतातून जावं असं प्रत्येक गावकऱ्याला वाटतं. जी बैले बगाडाला झोपली जातात त्यांना दुर्वीची बैले म्हणून ओळखलं जात असं. बगाड घेऊन जाताना काही अडचणी आल्या तर भोसले आणि पिसाळ तर्फाची माणसं त्यांच्या परीने ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत अशी. दारू किंवा इतर व्यसन केलेल्या माणसाला बगाडाच्या जवळ फिरकूनही दिलं जात नाही, हे विशेष. चालू होतं बगाड. ज्याचा नवस असतो नवसाचा माणूस देवाला बसतो. ज्याचा नवस लागल त्याने पौर्णिमेला बगाड येतं. होळी पौर्णिमेला तिथनं पुढं बगाड चालू तर 5 दिवस उपवास असतो. 5 दिवस उपवास त्यानं चतुर्थीला छबिना चालू केलं. 10:30 वाजता रात्री 10:30ला सुरू झाला की रात्रभर छबिना असतो. सकाळी 3:30पर्यंत छबिना चालतो सकाळचा, पंचमी सकाळपर्यंत. छबिना 3:30ला संपला की आरती बिरती करून बगाड गावातनं स्टँडपाशी सुटतो. सकाळी 5-5:30ला. 5:30ला आल्यानंतर हे 7 किलोमीटर निघायचं होतं गावात. जवळजवळ 7 किलोमीटर निघायचं. ही कृष्णा नदी नाही, ही कृष्णा नदी. हे सोनेश्वर म्हणून गाव आहे. सोनेश्वर इथं ओझरला पुढं आलं ते सोनेश्वर. तिथं बगाड्याला आंघोळ घालतो. सगळी माणसं आंघोळ घालतो. आंघोळ 10:30-11 त्या दरम्यान बगाड्याला गाडा जुटतो वर वर. तिथनं मग बैलावर गाडा कधी तास अर्धा तास प्रत्येकाचं ठरलं असतं. म्हणजे माझा बैल तुझा बैल तसं बैल घेत गावात गाडात संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत गाडा जातो गावात. संध्याकाळी दिवसभर चालू असतो. जर काय विघ्न नाही आलं तर संध्याकाळी 4 वाजता पोचतो. पण शक्यतो गाडा संध्याकाळी 7-8 पर्यंत निघायचो. का त्याची रोखायच नाही काय लागली त्याने ते सगळं बघायला मिळावं हे जे काय आहे. जर गाडा 3 वाजता जरी गेला उपयोग तुम्ही जे आला एवढं लांब लोक आहेत त्यांना बघायला मिळत नाही. आणि दरवर्षी हा बगाडा नवीन असतो. नवीन म्हणजे कसं असतं, एक विषय असतो असा, तुझी एखादी इच्छा आहे, तुझी एखादी कुठली पण की माझं हे नोकरी लागावं म्हणून
मग तुझं वडील नवस करतो नवस पोरांना हां मग त्याला तसं नाही करायचं. मी पोरगं नोकरी लागलं तेव्हा मी माझं पोरगं नोकरी लागलं तर मी बगाड घेईन त्यामुळे तिथे मी बगाड घेईन. मग तुझं पोरगं नोकरी लागलं की मी ते ना दरवर्षी नवसाला बसतं. एकटं नसतो माणूस 100-500-100 दिवस माणसं असतं. मग ज्याचा नंबर लागेल कौल दिली देऊ बरोबर कौल देतो संध्याकाळी 12 वाजता होळी दिवशी ज्याचा गहू पडेल त्याला बगाडाचा मान तिथनं 5 दिवस उपास होतो असतं. असं खूप मोठी कथा आहे. तुम्हाला शॉर्ट मी सांगितली सगळी पण कष्ट आहे तिथं गावात सगळं गावाचं म्हणून किती काम असतं. तुम्ही गाडा आहे का नाही गाड्याला कुठे खेळाचं मारत नाही सगळं दुरीनं लाकडा मिसाळ असतो कुठंच खेळ असतो सगळं हातावर आणि बैला जेवण हे होतं. असं गाडा तयार करायची किती दिवसाची गाडा तसं होतो लाकडं बिकडं तोडणं तसं 1 महिना अगोदर कळकं तोडलं शिडे 1 महिना अगोदर कळकं तोडलं कळतं आणि मग तिथं अशी लेवस सलग असली दगड ठेवून तोडत 6 महिन्यावर. आणि खरा गाडा सुरू होतो दुर्वडच दुर्वड जुनं सामान आहे ती विहिरीत टाकलं असतं. जुनं सामान विहिरीत टाकलं असतं पाण्यात खराब होणार ते काढलं जातं आणि छेबीने म्हणजे काल चतुर्थीला संध्याकाळी 5 वाजता बनवायला सुरू करायचं. काल गाडा बांधायला सुरू करायचं आणि जी खराब झालं असेल ती बनवायला सुरू करायची 4 सावळ जुनं खराब झालं असेल ती बनवायची 4 सावळ गाडा बांधायला सुरू करायचा 5 रात्रीपासून 4:30-5 वाजता चालू होतो. रात्री 6-9-10 बांधून होतो झालं की छेबीना बाहेर काढतो 5-7 तास छेबीना झालं की तासभर विषयात देवात 5ला गाडा खाली निघू म्हणजे झालं की आंघोळ करून माघारी फक्त माघारीचा प्रवास असा आता आपण तिथे किती वाजता बघा 7:30 निघाला आपण 7 वाजता इथे पोचलो आपण जाताना 1 तास लागत नाही जाताना कमीत कमी 5-6-7 तास लागतात कमीत कमी जाताना कारण काय होतं तुम्ही जी लोक असतात तुम्हाला बघाय काय म्हणणं मग ती बन आता आपण रस्त्याने आलो सगळं जाताना रस्त्याने जात नाही जाताना काय वावरत सगळ्यांना नंबर मिळावं बैलवाड्यांना पाहुण्यांना ते बघायला मिळावं माझ्या काय म्हणून ते वावरत किती बैलांची जोडा कशा कमीत कमी अगदी ना 5 लोक 5 कधी गरज पडली वावर बेजलं असतं 7-8 पण लागतं जोड. ओके तर आज आपल्याला या काकांनी तुमचं नाव काय धनंजयकरांचे या काकांनी आज आपल्याला बगाडाच्या विषयी माहिती सांगितली. बावधनचं बगाड तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्र राज्यात आणि खास करून सातारा जिल्ह्याचे फेमस म्हणजे बावधनचं बगाड. सातारा जिल्ह्याची यात्रा म्हणजे बावधन मेला होऊ शकत नाही. तर आज आपण बघितलंय बावधनचं बगाड. तर काकांनी आपल्याला अशी चांगली माहिती सांगितली. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो.